वसईविराच्या 115 जागांसाठी चुरस सुरू आहे। महानगरपालिका कोणाकडे जाणार, नगरसेवक कोण आणि वसईविराचा महापौर कोण होणार याच्यावर आपल्याला 16 तारखेला निकालानंतर स्पष्ट होईल चित्र। परंतु आता एका अशा चर्चेवर एका अशा ठिकाणी उभा आहे जिकडे प्रचंड गर्दी आहे, परंतु उमेदवार राष्ट्रीय पक्षाचा नाहीये, उमेदवार क्षेत्रीय पक्षाचा नाहीये, हा उमेदवार जनतेचा आहे आणि हा उमेदवार अपक्ष आहे। सर, आम्ही जितके पण रॅलीज कव्हर केल्या, प्रचार कव्हर केला, मोठा पक्ष असेल तर मोठी गर्दी असते। इथे तुम्ही अपक्ष लढताय, परंतु त्याहून जास्त गर्दी जमवली। आता ही गर्दी तुमची आहे की मागवलेली आहे? मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलेलं तुम्हाला बरं वाटेल की ही पब्लिक आम्ही पैशाने बोलवले की हक्काने आमच्यासाठी आलेले आहेत, त्यांना विचारू शकता तुम्ही। ही गर्दी निलमताईसाठी का आलेली आहे? कारण हा हा आमचा नवीन संघर्ष आहे, कारण आम्हाला अपक्षमध्ये लढावं लागलं, आमचं दुःख आहे थोडं। पण आमची मशालाच आम्ही प्रचार करत होतो अगोदर पण आता आम्हाला कब्बशीचा प्रचार करावा लागतोय। काही गरज नाही, हे लोकांना सर्वांना माहिती आहे की आम्ही निलमताई काय काम करत होते अगोदर, प्रथम नगरसेविका होत्या। आता लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मैदानात या, आमची कामं तुम्हीच करू शकता, म्हणून आज आम्ही मैदानात उतरलेलो आहे। आपण मैदानात उतरलात, आपल्याला अपक्षाचं चिन्ह मिळालं आहे, परंतु इतक्या कमी दिवसामध्ये कशा प्रकारे सगळं प्लॅनिंग केलं, कशा प्रकारे सगळ्या योजना आखल्या? योजना असं आम्ही करून घेतलेल्या आहेत की प्रत्येक वॉर्डला जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं, दादा तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या, बाकीचं पूर्ण काम आम्ही करतोय। म्हणून आम्हाला सहकार्य सर्वजण करतात। आता तुम्ही एवढी गर्दी पाहतात, ही गर्दी आम्ही पैशांनी बोलवलेली नाही, तरी स्वतःहून आणि आमच्या समाजकारणात जे ताईने केलेलं आहे त्यासाठी दावत आलेले आहेत। नक्कीच उमेदवार स्थानिक आहे, स्थानिक जाण आहे, स्थानिक समस्या माहिती आहेत। कशा प्रकारे टार्गेट करतायत, इकडच्या नेमक्या समस्या काय आणि जिंकूल्यानंतर कशा प्रकारे आपण नियोजन करणार आहात? माझ्यासोबत निलमताई आहेत, निलमताई सोबत या इथे परप्रांतीय देखील आहेत, मुस्लिम देखील आहेत, ख्रिश्चन देखील आहेत। म्हणजे जातीपातीचा आम्ही कधी केलेला नाही जातपातीचा विषय। पण आता असा विषय आहे की हा निवडून आल्यानंतर काय करायचं करायचं सर पुष्कळ काय आहे। पण आता कसा विषय आहे, लोकांच्या मनात धाकधूक झालेले लोक पैशाने विकले जातात। आजच्या राजकारणात तुम्ही पाहिलं असेल, सर्व लोक पैशाने विकत घ्यायचा प्रयत्न करतात। घ्या, आम्ही सांगत नाही पैशाने विकत घ्या, पण 5 वर्षात तुमची कामं कोण करणार? निलमताईच्या टायमात जी कामं झालेली पास आहेत त्याचा तुम्ही हा देखावा तुम्ही पाहू शकताय, तीच आम्ही कामं पूर्ण करू शकतो, हे आम्ही तुम्हाला वचन देतोय। शेवटचा प्रश्न विचारतो, 15 तारखेला मतदान होतोय, 16 तारखेला निकाल येतोय, 16 तारखेला संध्याकाळचं चित्र कसं असेल? विजय आमचाच होईल आणि भगवा आम्ही सुधारणार। तर नक्कीच आपण एका अशा अपक्ष उमेदवाराची मुलाखत घेतली ज्यांच्या मागे गर्दी आहे, पण ती गर्दी स्थानिकांची गर्दी आहे, हा पाठिंबा आहे आणि हे दर्शवतं की पक्षापेक्षा मोठा कुठे ना कुठे उमेदवार असतो आणि या उमेदवारासाठी मतदान नक्की होईल अशी आपण अपेक्षा ठरवूया। मी सुनील जोटिंगे, MS24 न्यूज साठी।